कॉलेज तासगावचा विद्यार्थी. आमच्या कॉलेजमध्ये SC कास्टमधून जे सगळे विद्यार्थी आहेत त्यांची खरी पे 55,000 आणि त्यांच्याकडनं घेतली जाते 80,000 रुपये. स्वतः मी माझी 5,000 रुपये स्कॉलरशिप 5,000 रुपये फी भरून पण एक्स्ट्रा फी माझ्याकडनं मागितली जाते माझी स्कॉलरशिप भेटून सुद्धा. आणि सारखं काय पण काय हे असू दे, कारण प्रत्येक टायमाला पैसे भरा नाही तर तुम्ही कॉलेज सोडा, बाकीच्या कॉलेजची चौकशी करा अशी उत्तर दिली जातात. आणि तुमची लायकी आहे का? बालवाडीला तर तुम्हाला 5,000 रुपये ऍडमिशन मिळते का? या भाषेत आम्हाला बोललं जाते. तुमची लायकी नाही कशाला मग मेडिकल शिक्षणला आलाय? प्रत्येक टायमाला पैसे भरा. फर्स्ट इयर आमचं असंच घालवलं. शेवट तिथे डॉक्टर भारती पाटील मॅडम त्या कोण आहे त्यांचा काय रोल आहे आम्हाला काही सुद्धा माहित नाही. आम्हाला हे पण माहित नाही आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल कोण आहे, म्हणून आम्ही डायरेक्ट इथं आलो. ऍडमिशन घ्यायच्या वेळी आम्हाला सांगितलं की स्टाफ आहे, हे आहे, ते आहे, दाखवताना बिल्डिंग तुम्ही असं सेपरेट तर फक्त ऍडमिशन होणार असं बोलले. आणि आता आमचं सेकंड इयर संपत आलं, एक्झाम आल्या तर तेच कॉलेज. फर्स्ट इयरचं पण त्याच रूम मध्ये लेक्चर होतं, सेकंड इयरचं पण तिथेच होतं. आमचं 9 ते 12 झालं, ते पण आता 1 आठवडा झालं आम्ही लागलो सगळेजण एकत्र येऊन बोलायला. लेक्चर कसं आमचं लेक्चर घ्या नाहीतर आम्ही फेल होईल. मग आता चालू केलं. मग आमचं 12 नंतर झालं की त्यांना 12 ते 2 शिकवलं. पहिल्या वर्षीपासून तक्रार कधी केली नाही आम्ही, म्हटलं जाऊ दे म्हणजे नवीन कॉलेज आहे सुधारणा होईल असं करत आम्ही समजून घेतलं. पण किती समजून घ्यायचं असतं, एक लिमिट असतं. आता तुमची काय अपेक्षा? आम्हाला ते कॉलेज नको आहे, आम्हाला कॉलेज ट्रान्सफर करून पाहिजे. आणि आम्ही जी तुम्हाला न्यूज द्यायला लागलोय त्या मॅडम आम्हाला बर्डन पण आणू शकते. आमच्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे त्या मॅडम पासून. आम्ही JNM ला